ग्रामसेवक भरती 2026 लवकरच जे आहे तर त्याची जाहिरात येऊ शकते. या जाहिरातीच्या अनुषंगाने आपण महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये या पदासाठी पात्रता काय लागते, पगार काय असतो, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, प्रमोशन काय होतं, अभ्यासक्रम काय असतो आणि कट ऑफ मार्क्स वगैरे काय असतात. या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. बघा, खूप सारे नवीन विद्यार्थी असतात, त्यांना सरकारी नोकरीविषयी फार कमी माहिती असते. त्यामध्ये ग्रामसेवक या पदाविषयी फार कमी माहिती असते. युट्यूबला उपलब्ध असणारी जी माहिती आहे तर ती खूप वेळा मिसगाइडिंग करणारी असते. म्हणून मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल पद्धतीने सांगणार आहे. जे जुने उमेदवार असतील ते पण वाट पाहत असतील या भरतीची, ते जर व्हिडिओ पाहत असतील तर तुमच्यासाठी माझ्याकडे एक महत्वाची अनाउन्समेंट आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. ओके. आता प्रॉब्लेम काय माहितीये का, की जेव्हा जाहिरात येते तेव्हा 4 ते 5 लाख लोक लगेच येऊन लागतात, लगेच फॉर्म भरतात. परंतु परीक्षा आल्यावर फॉर्म भरणाऱ्यांचे सक्सेस रेट तो फार कमी आहे. जेव्हा डायरेक्टली समजा 3,000ची ऍड आली, कारण की याची ऍड थोडी जास्त येते, समजा 3,000ची ऍड आली किंवा किती ऍड आली, तर त्यामध्ये एवढे 4-5 लाख लोक तर सिलेक्ट नाही होणार, कमी सिलेक्ट होतील. तर याच्यामध्ये सिलेक्ट कोणाचे होण्याचे चान्सेस आहेत, की ज्याचा पहिल्यापासून अभ्यास असेल, ज्याने व्यवस्थित पद्धतीने स्टडी केले असेल. आता हे ग्रामसेवक पद आपल्यासाठी का महत्वाचे, पहिलं तर ही सरकारी नोकरी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% जॉबचा ऍश्युरन्स आहे. मग उद्या चॅट जीपीटी येऊ, एआय येऊ, जेमिनी येऊ, म्हणजे ह्युमन रोबोट्स येऊ, की जे सगळं काम करतात, पण तरी तुमचा पगार जो आहे तर तो चालू राहणार आहे. म्हणून हा 100% सिक्युअर जॉब आहे, परमनंट जॉब आहे. दुसरं, याचं जे वेतन आहे तर ते ग्रामपंचायत मधून दिलं जात नाही, म्हणून ग्रामपंचायत कमजोर आहे, ग्रामपंचायत काही पैसे नाही, ते जेडपीच्या ग्राम निधीमधून तुम्हाला दिलं जातं, म्हणून त्याचा पगाराचं टेन्शन नाही, पगारही तुमचे ते वेळेवरच जे आहे तर ते होत असतात. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी राहतात, म्हणजे आपल्या भारतात खऱ्या अर्थाने म्हणजे ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याची जी ताकद आहे तर ती ग्रामसेवक मध्ये. आधी काय असायचं, की जेव्हा तुम्ही लहान असाल, तुमचे वडील जेव्हा असतील, तर त्यावेळी ग्रामसेवक वगैरे त्यांना एवढं हे नव्हतं, रिस्पेक्ट पण नव्हती. आणि त्यावेळी प्रॉब्लेम काय होता, ग्रामपंचायतीला निधीच नाही राहायचा, एकदम ग्रामपंचायत कशी तरी चालायची. परंतु आता काय झालंय, शासनाच्या बऱ्याच योजना आलेल्या आहेत, मनरेगाची योजना असते त्याचे पैसे येतात, केंद्र सरकार डायरेक्टली पैसे टाकते, जल जीवन मिशनचे, असे प्रत्येक ग्रामपंचायतींकडे कोटी कोटी रुपये पडलेले असतात. म्हणजे सगळे महत्वाचे प्रोजेक्ट ज्याच्या सहीने होतात तो म्हणजे ग्रामसेवक. आलं लक्षात? तर तो गावाचा खरा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद त्याच्यात असते. ग्रामीण भागाचे दोन चेहरे, एक तलाठी आणि ग्रामसेवक, यांच्याकडे जबरदस्त पॉवर असते. हे भारतात खऱ्या अर्थाने क्रांती हेच लोक जे आहेत तर ते घडू शकतात. तर एवढी ही पॉवर जी आहे तर ती इथं पाहायला मिळते. सध्या मित्रांनो, तलाठीची जाहिरात जी आहे तर ती आलेली, प्रथमच ही जाहिरात एमपीएससी मार्फत जी आहे तर ती आलेली. अचानक त्यांनी जो आहे तर तो धप्पा देऊन टाकलेला, आपल्याला लगेच जाहिरात जी आहे तर ते काढून टाकली. आणि ज्या पद्धतीने तलाठीची जाहिरात आली ना, तर त्याच पद्धतीने ग्रामसेवकाची जाहिरात पण जी आहे तर ती पाहायला मिळू शकते. या तलाठीच्या बॅचला मित्रांनो आपण फक्त 2,999 मध्ये ही संपूर्ण बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. सोबत ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अनाउन्समेंट मी लगेच तुम्हाला जे आहे तर ते पुढे सांगतोच. बघा, आता ग्रामसेवकाला ग्रामसेवक नाही म्हणत, ते सेवक म्हटलं का थोडं नोकर वगैरे थोडं कमी दर्जाचं फील व्हायचं त्यांना. मग त्यांनी सांगितलं की थोडं आमचं नाव वगैरे बदलून टाका. तर त्यांचं नाव आता असणार आहे ग्रामपंचायत अधिकारी. अधिकारी नाव लावून ठेवलेलं त्यांच्या पुढे, म्हणजे थोडस त्यांनाही भारी वाटतं. ग्रामपंचायत अधिकारी हे नाव जे आहे तर त्यांना इथं देण्यात आलेलं आहे. मग त्यांनी काय केलं, ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे दोन्ही पद एकत्र केली. दोन्ही पद एकत्र केली. आता तुमचं एकच नाव असणार आहे ग्रामपंचायत अधिकारी. याच्या संदर्भातला 24 सप्टेंबर 2024 चा एक जी आर पण शासनाने प्रसिद्ध केलेलं आहे. जसं तलाठीचं नाव काय करून टाकलेलं आहे ग्राम महसूल अधिकारी, त्याच पद्धतीने ग्रामपंचायत अधिकारी असं हे नाव जे आहे तर ते इथं केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, हे नाव जे आहे तर ते इथं आपल्याला बघायला मिळतं. आता ग्रामसेवक पदाला वेतन किती मिळतं बघा, इथं त्यांनी वेतन पण सांगितलेलं आहे की एस सेट ची वेतन श्रेणी असणार आहे. एस सेट हा नंबर जेवढा मोठा असतो ना मित्रांनो, तेवढी जास्त सॅलरी असते. समजा हा नंबर 8च्या 9 झाला, 10 झाला, म्हणजे तुमची सॅलरी वाढते बरं का, असं त्याचं प्रतीक असतं. मग 25,500 हे काय माहिती का, बेसिक पे आहे पहिल्या वर्षी, फर्स्ट इयरचं. असं तुमची जर 40 वर्ष सर्व्हिस असेल तर तुम्हाला शेवटच्या वर्षी बेसिक पे मिळतं 81,100. या बेसिक पेला सगळं कॅल्क्युलेट मित्रांनो, की तुमचं घर भाडे भत्ता किती असेल, तुमचा महागाई भत्ता किती असेल, तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स किती असेल, तुमची पेन्शन किती असेल, या सगळ्या गोष्टी ज्याला कॅल्क्युलेट होतात तर ते असतो तुमचं हे. त्याच्यामध्ये दरवर्षी 3% ची फिक्स इन्क्रीमेंट असते. फिक्स म्हणजे गव्हर्नमेंटला तोच तर फायदा असतो, काही परफॉर्मन्स नाही, एक्सेल शीट नाही, दरवर्षी 3% वाढतं. हे 3% वाढल्यामुळे ऑटोमॅटिक हे पण जे आहे तर ते वाढत जातात बरं का, तो फायदा होत असतो.
परंतु ग्रामसेवक पदाला प्रॉब्लेम असा आहे माहितीये का, एकच प्रॉब्लेम आहे की पहिले जे 3 वर्ष आहे, 3 वर्ष पहिले फर्स्ट ते मात्र कंत्राटी स्वरूपाने काढावे लागतात. कंत्राटी स्वरूपाने काढावे लागतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर मी कॉन्ट्रॅक्ट बेस असतो का, मग परमनंट होतो का? नाही, ऑटोमॅटिक परमनंट होतात. पण ते नाव का लावून दिलेले, कारण की तुम्हाला कंत्राटी नाव लावल्यामुळे तुम्हाला पूर्ण पगार मिळत नाही. तुम्हाला 16,000 रुपये देतात, ते फक्त 16,000 रुपये देतात. 16,000 रुपये फिक्स दरमहा. जेव्हा तुमचे 3 वर्ष कंप्लीट होतात त्याच्यानंतर तुम्हाला हा पगार चालू होतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर तुम्हाला हा पगार आहे चालू होतो. इन हँड किती मी तो सांगतो. सध्या आता या सिच्युएशनला ग्रामसेवक म्हणून 3 वर्ष कंप्लीट झाले. 3 वर्षानंतर जर तुम्ही आता एक्स वाय सिटी याला नसतंच, हे सगळं ग्रामसेवका संदर्भातच असतं, तर याला झेड सिटी मध्येच आपण कव्हर करूया सगळं. मग 25,500 झालं. आता जे सगळे एचआरए डीएटीए सगळं जर मी लावलं तर ते तुमची ग्रॉस सॅलरी जाते 50,000, परंतु 10,000 कपात होते. अशी तुमची 40,000 रुपये इन हँड सॅलरी जाते. इन हँड सॅलरी मी काय म्हणतोय, इन हँड सॅलरी म्हणजे अकाउंट मध्ये येणारे पैसे हे 40,000 असतात. हे कपात होतात म्हणजे हे काय शासन काढून घेतात असं नाही. रिटायर झाल्यावर हे पैसे भेटतात. म्हणजे तुमची सॅलरी आज रोजी 50 आहे, तुम्हाला इन हँड 40 येते, पण तुमचे 10,000 ते सेव्ह होत आहेत, हे पण लक्षात घ्या तुम्ही. तर हे असा जो आहे तर तो फायदा आहे 3 वर्षानंतर. पात्रता नेमकी काय लागते, म्हणजे कोणाला फॉर्म भरता येतो, तर याच्या संदर्भात 4 वेगवेगळ्या पद्धतीच्या पात्रता आहेत. या थोड्या पात्रता त्यांनी व्यवस्थित पद्धतीने केल्या पाहिजे. मला असं वाटतं की या वर्षी ग्रामसेवकाच्या पात्रतेमध्ये थोडं सुसूत्रीकरण जे आहे तर ते येणार आहे. त्याच्यामध्ये ते व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करणार आहेत की काय चालणार आहे आणि काय नाही. सगळ्यात आधी त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही 60% गुणांसह 12वी पास पाहिजे. इथं काय म्हटलेलं आहे की 12वी पास पाहिजे, 60% गुण पाहिजे, किमान 12वीला किती 60% गुण पाहिजे. किंवा 3 वर्षाची अभियांत्रिकी पदवी जर असेल, इंजिनिअरिंग पदवी असेल, फॉर्म भरू शकतात. शासन मान्य समाज कल्याणची पदवी असेल, BSW असेल तरी तुम्ही भरू शकतात. त्यासोबतच 10वी पास असाल आणि कृषी पदविका असेल तरी तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो इथं भरता येणार आहे. असे या 4 वेगवेगळ्या क्रायटेरिया जे आहेत तर ते त्यांनी इथं दिलेले आहे. आता याच्यात लक्षात घ्या की भविष्यात मला असं वाटतं कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी एक पदवी ते पण टाकून देतील किंवा 12वी पास वर करतील किंवा 12वी पास प्लस कोणत्याही शाखेची पदवी असं ते जे आहे तर ते करून देतील. आणि बाकी डिप्लोमा वाले पण इलिजिबल करून देतील. असे काही बदल जे आहेत तर ते येणाऱ्या कालावधीत करू शकतात, कारण की सध्या पदांचं सुसूत्रीकरण जे आहे तर त्याच्यावर काम चालू आहे. पुढे एमपीएससी घेणार आहे का परीक्षा, आता बरेच विद्यार्थी विचारतात की सर ग्रामसेवक एमपीएससी घेणार आहे का. बघा, एमपीएससीचा जो 5 मे 2026चा जो जीआर होता तर त्या जीआर मध्ये मात्र मित्रांनो झेडपीची जेवढी काही पद होती, झेडपी कारण की हे जिल्हा परिषद मार्फत भरलं जातं, झेडपीची पदे ही एमपीएससी कडे गेलेली नव्हती. मग जाणारच नाही का, असं आहे का? नाही नाही मित्रांनो, एमपीएससी कडे देखील जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. कारण की एमपीएससी कडे बरेच पद शासन आता पाठवायला जे आहेत तर ते मंजुरी घेत आहे. मग झेडपीची परीक्षा ही आयदर एमपीएससी कडे जाऊ शकते किंवा ते त्यांचे जुने पार्टनर IBPS कडून किंवा TCS कडून ती परीक्षा जी आहे तर ते घेऊ शकतात. त्याबाबत अजूनही ग्रामसेवकाचं धोरण जे आहे तर ते निश्चित झालेलं नाही. एमपीएससी घेणार का, मागच्या वेळी TCS IBPS ने घेतली होती, मग यावेळी TCS घ्यायची, IBPS घ्यायचे का तिसऱ्या कंपनीला द्यायचं, तर त्याबाबत अजूनही त्यांचा निर्णय जो आहे तर तो इथं झालेला नाही आहे. मग आता वयोमर्यादा पण याला असणार आहे, कारण की जास्त पण वय झालं तर कसं काय फॉर्म भरता येईल. 18 ते 38 हे वय आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 एवढी वयाची अट जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते. आता प्रमोशन खूप म्हणजे या पदाचं प्रमोशन एकदम डिफाईन करून दिले मित्रांनो. जर तुम्ही याच्यात पाहिलं बघा, याच्यामध्ये जो 2024चा जो जीआर होता जो मी तुम्हाला आधी दाखवला, तर त्याच जीआर मध्ये पुढे असं होतं की प्रमोशन कसं होणार आहे. त्या प्रमोशन संदर्भात पण त्यांनी इथं माहिती जी आहे तर ती सांगितलेली आहे. बघा, सुरुवातीला तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी असतात, तुमचं पेमेंट असतं S8. 10 वर्षानंतर तुमचं प्रमोशन होतं, तुम्ही होतात विस्तार अधिकारी S14. 20 वर्षानंतर तुम्ही होतात सहाय्यक गट विकास अधिकारी S15 आणि तुम्ही डायरेक्ट BDO होऊ शकता 30 वर्षानंतर. त्यावेळी तुम्ही S20 एवढी वेतन श्रेणी मिळते. जे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी या पदाला जेवढा पगार असतो तेवढा पगार तुम्हाला तिथं मिळू शकतो. आता याच्यामध्ये आश्वासित प्रगती योजना नावाची एक योजना असते. फॉर एक्झाम्पल म्हणजे असं समजा की ग्रामपंचायत हे जे अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, याच्या जागा जर महाराष्ट्रात 10,000 असतील, मी अंदाजित सांगतोय, मला माहित नाही किती असतील ते, आणि या कमी असतात ना कारण की अधिकारी कमी असतील. मग समजा सगळ्याच्या सगळे 10,000 लोकांना कसं प्रमोशन द्यायचं, कारण की इथं 3,000 जागा आहेत. तर यावेळी काय केलं जातं की उरलेले जे काही कॅन्डिडेट असतील तर त्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत हे जे S14 वेतन श्रेणी हे चालून जातं. म्हणजे काय,
की त्यांना पगार भेटतो विस्तार अधिकारीचा, परंतु ते काम करतात ग्रामसेवकाचं. तर हा एक जे आहे तर तो फायदा असतो. म्हणजे तुम्हाला पगार मिळत जातो, जरी तुमचं प्रमोशन नाही झालं तर 10 वर्षांनी डायरेक्टली तुमचा पगार वाढतो, डायरेक्टली तुमचा पगार वाढतो. खूप फायदा होतो. गव्हर्नमेंट म्हणून लोक एवढे हे करतात. ग्रामसेवकाचं कामाचं स्वरूप काय असतं? आता बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातले, जसं त्यांनी पाहिलं असेल की सगळं काही ग्रामसेवकच जे आहे तर ते कामं करतात. ते ग्रामपंचायतीची जी मीटिंग असते ते पण तेच पाहतात. जी ग्रामसभा होते तिथं सगळ्यात जास्त बोलणे जे आहे तर ते ग्रामसेवकालाच धरतात. बरेच ग्रामसेवक तिथं चक्कर येऊन नाटक करून पडून जातात. तर ते सगळे ग्रामसेवकांचे भरपूर कामं असतात. प्रशासकीय आणि कार्यालयीन कामं जे काही ग्रामपंचायतीची काम असतात ते सगळं असतं. ग्रामपंचायतीचं ऑफिस सांभाळणं, नोंदणी करणं, दाखले देणं, कारण की ते जन्म मृत्यू दाखला, त्याच्यानंतर लग्न झाल्याचं नंतरचे विवाह प्रमाणपत्र ते पण ग्रामसेवकाकडे असतं. तो एक महत्वाचा अधिकारी असतो त्याच्या संदर्भात. कर वसुली करणं, घरपट्टी पाणीपट्टी पाहिले असेल तुम्ही, ग्रामीण भागात ते लाल कलरची वही घेऊन फिरतात गावोगावी. विकास कामं, हे सगळ्यात महत्वाचं काम सध्या आलेलं आहे ग्रामसेवकांकडे बरं का. जबरदस्त विकासाची कामं जी आहेत तर ते ग्रामीण भागाला चालू आहे. खूप सारा निधी भेटतो आहे. तर तो एक समन्वय पण असतो. पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य शासन, गावकरी या सगळ्यांमधला तो एक महत्वाचा दुवा असतो, कारण की एकदम ग्राउंड लेवलला तो काम जे आहे तर ते करत असतो. आता याची जाहिरात कधी येणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, 2026 आता थोडासाच बाकी राहिलेला आहे आणि 2027 लगेच जे आहे तर ते येणार आहे. तर या दरम्यान आपल्याला कधीही जाहिरात जी आहे तर ते पाहायला मिळू शकते. शासन स्तरावर त्यांची पद्धतीची कामं जी आहेत तर ते चालू आहे. मागील वेळी जी परीक्षा घेतली होती जेडपीची, तर ती IBPS यांनी घेतलेली होती आणि IBPS ने हा पॅटर्न दिलेला होता, ज्याच्यामध्ये आपले जे नॉन टेक्निकल आहे तर ते होतं 60 प्रश्नांना, 60 प्रश्न होते आणि एक तांत्रिक भाग होता तर तो होता 40 प्रश्नांचा, 100 प्रश्न 200 गुण, आणि जो काही कट ऑफ होता तर तो याच पद्धतीने लागलेला होता. आणि कट ऑफ मागच्या वेळी नॉर्मलायझेशन असल्यामुळे ते कट ऑफ खऱ्या अर्थाने आपल्याला समजू शकत नाही की किती जाणार असेल ते. आता परीक्षेच्या पॅटर्न मध्ये बदल होऊ शकतो का, तर याच उत्तर आहे यस. मे बी परीक्षेच्या पॅटर्न मध्ये बदल होऊ शकतो. मे बी यस, परीक्षेचा पॅटर्न मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. तांत्रिक घटकाचा सिलेबस इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु जो काही महत्वाचा सिलेबस आहे तो म्हणजे काय, नॉन टेकचा, नॉन टेक्निकलचा, जे आपले विषय आहेत बघा, GH चे हा विषय आहे, तर हे विषय तर इथं राहणार आहे. मराठी इंग्रजी राहणार आहे, नाही राहणार आहे. MPSC कडे गेली तर त्यावेळी परीक्षा पॅटर्न हा वेगळा पाहायला मिळू शकतो. मग नेमकी सर एवढी माहिती दिली, नेमकी तयारी कशी करू, नाहीतर ऍड आली त्याच्यानंतर मी कसं करू, तर त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने काय केलं मित्रांनो, की आपली जी तलाठीची बॅच आहे तर ती सुरू आहे. ज्यांना प्रॉपर स्टडी करायचा असेल डायरेक्टली ते व्हिडिओ स्वरूपात स्टडी करू शकतात. त्यांना नोट्स तिथे मिळतील सगळं काही. ज्यांना वाटत असेल की नाही मला आता फक्त सेल्फ थोडंसं वाचायचंय वगैरे, तर त्यांच्यासाठी आपण मोफत नोट्स दिलेल्या आहेत तलाठीच्या. त्या सगळ्या नोट्स तुम्हाला फ्री ऍक्सेस दिलेला त्याचा, फ्री मध्ये तुम्ही पाहू शकतात. बघा, हे विज्ञानाची ही नोट्स आहेत, हे अशा पद्धतीने या नोट्स आहेत, या फ्री आहेत बरं का, फ्री आहेत, फ्री. म्हणजे याच्या संदर्भात काहीच नाही. म्हणून व्हिडिओ बनवून फक्त व्ह्यूज घेणं हेच उद्देश नाही, की तुम्हाला अभ्यासाला लावणं हाच आमचा उद्देश होता. आता या सगळ्या नोट्स ज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत बघा, या पॉलिटीच्या, या बघा, या अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, जीवशास्त्र, या सगळ्या जर मी तुम्हाला दाखवल्या बघा, या सगळ्या ज्या नोट्स आहेत तर त्या प्रॉपर अशा नोट्स आहेत. हे बायोलॉजीची ओपन करून दाखवतो मी तुम्हाला बघा, या नोट्स आहेत. या सगळ्या फक्त ऍप मध्ये बघू नाही शकणार, ऍप मधून डाउनलोड करून झेरॉक्स दुकानावर जाऊन तुम्ही प्रिंट करू शकतात. या अशा पद्धतीच्या नोट्स आहेत. मार्केटमधून पुस्तकही घ्यायची तुम्हाला गरज नाही. प्रॉपर सगळ्या GHच्या नोट्स तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता जोपर्यंत जाहिरात येत नाही मग तोपर्यंत बसून राहण्यापेक्षा या नोट्स डाउनलोड करा. या नोट्स कुठं मिळतील, आता तुमचा मूळचा प्रश्न असेल तर कुठेच नाही मिळणार मित्रांनो. एकच ठिकाणी आपल्या सगळ्या काही गोष्टी मिळण्याचं, ते म्हणजे इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि तिथून या सगळ्या नोट्स तुम्हाला, आपली जी तलाठीची जी बॅच आहे ना, तर त्या तलाठीच्या बॅच मध्येच फोल्डर जे आहेत तर ते पाहायला मिळून जाईल. तिथून तुम्ही ही जे आहे तर ते डाउनलोड करू शकतात. आणि ज्यांना वाटतं की नाही मला प्रॉपर स्टडी करायचंय तर ती ही स्टडी करू शकतात. याच्यामध्ये 3000 मध्ये तुम्हाला सर्व विषय जे आहेत तर ते प्रिलिमचे, MPSC प्रिलिम नुसार सर्व काही इथं कव्हर केले जातील. सोबत राज्यात 5 ऑफलाईन टेस्ट मित्रांनो. महाराष्ट्रात हे 2 जे फीचर्स आहेत, एक म्हणजे प्रिंट करू शकणाऱ्या नोट्स आणि दुसरं 5 ऑफलाईन टेस्ट. महाराष्ट्रात कोणीच देणार नाही. तुम्ही डायरेक्टली ज्या पद्धतीने आयोग परीक्षा घेतं, सेंटरवर परीक्षा घेतं, त्याच पद्धतीने आपण एक्झाम सेंटरवर परीक्षा घेणार आहोत. अशा 5 टेस्ट, फुल टेस्ट तुम्हाला तिथं देता येणार आहे. म्हणून जर तुम्ही तलाठीची तयारी करत असाल तर डायरेक्टली तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमची तयारी करू शकतात. बरेच जे उमेदवार असतील जे 12वी पास असेल, ग्रामसेवकाची तयारी करू इच्छित असतील तर ते आपल्या नोट्स मधून चांगला अभ्यास जो आहे तर तो करू शकतात. ओके,
आणि या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.